आपल्याच गावातील खेळाडू मनीष संजय बाबर हा आपल्यातून निघून गेला. त्याच्यामुळेच मागच्या वर्षी आपण ही लीग घेतली नाही. त्या मनीषलाच पुन्हा एकदा देऊया आपण भावपूर्ण श्रद्धांजली. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खेळण्याचा प्रयत्न करणार आणि इथे झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नेहमीच आपण ऐकलं असेल आणि येथे एक झेल ड्रॉप झालाय तो शैलेशचा. त्या शैलेशने चौथ्या वर्षी या लीग मध्ये हाकार माजवला होता. आमच्यापर्यंत माहिती पोहोचते पहिल्याच वर्षी ज्यांच्या नावावर अर्धशतक होतं 17 बॉल 51 धावेची खेळी त्यांनी केली होती त्याच शैलेशचे ते झेल ड्रॉप झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर याच गावचा एक हिरा चेतन तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईक इनला फलंदाज संजय. एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये सुरेख चेंडू ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर फलंदाजापासून दूरवर ठेवला आणि यष्टीरक्षक कोणती मिस्टेक करत नाही. निर्धाव चेंडूची होती सांगता. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतात पण तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. याचं प्रात्यक्षिक देत असताना गोलंदाज चेतन खूप चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. कॉर्नर क्षेत्ररक्षक आतमध्ये येतोय आणि मिड ऑफ आपण पाहिलं असेल 30 सर्कलच्या बाहेर हलक्या त्याने टॅप केलाय. दरम्यान एक चिकी सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळेल ती 2 धावा. चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या GM11 या संघाची. तर नक्कीच आशा असेल अपेक्षा असेल शैलेशच्या बॅटमधून मोठी फटके येण्याची स्वराज 11 या संघाला. त्या शैलेशमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता टासून टासून भरलेली आहे. तर शैलेशच्या बॅटमधून नक्कीच मोठे फटके येतील का. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. यस इट इज OUT आउट. बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 5 चेंडूंची अंती धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते 1 बाद 2 धावा. आज खऱ्या अर्थाने विजय होणार पुन्हा एकदा या बांदिवलीच्या क्रिकेटचा. बांदिवलीतील प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक खेळाडूचा आणि इथे उपस्थित प्रत्येक लाडक्या प्रेक्षकाचा. एंड ऑफ द डे नक्कीच कळेल कोणता संघ विजयी होईल पण आज संपूर्ण बांदिवलीकर विजयी होणार यात काही शंका नाहीये. शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट आर्म पुल पुल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार ओव्हर द लाईन. दॅट्स 4 रन्स. गुड शॉट. मध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक चिकी सिंगल येईल. अगदी सॉफ्ट हँडने हा चेंडू खेळून काढला. तंत्रशुद्ध फटका तुम्हाला पाहायला मिळाला. दरम्यान स्कोर कार्ड 1 ने पुढे सरकेल. दाफलकावरती एकूण धावा पाहायला मिळतील त्या 26. 26 धावा दाफलकावरती. चांगली सुरुवात. वरपी चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षण आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जोपर्यंत चेंडू हाताळणार उचलून फेकी करणार तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात हे 2 फलंदाज. चित्त्याच्या चपळाईने ते 2 धावा पूर्ण करतील.
पहिल्या ओव्हर्समध्ये धावा खर्च केला नाही तर चेतन या ओव्हर्समध्ये मात्र नक्कीच धावा खर्च करतोय. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय. आणि इथे काय घडलंय काय बिघडलंय बघा. मिस्टेक 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 चुकीचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा जणू काही दिवसा चोरी केली असं वाटलं की काय. ज्याप्रमाणे सुरुवातीचे 3 महिने इलेक्शनच्या आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले त्याप्रमाणे 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 30 रन्स ऑन बोर्ड. ओव्हरपिच चेंडू ऑफनेट केलाय. चांगला फटका गॅप मध्ये. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार झाला. फरार. फलंदाज त्याच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार फटका. चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 3 ओव्हरच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 34 रन्स. तर बघा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 34 रन्स. 34 धावा धावफलकावरती 2 गडी बाद असताना प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्वराज 11 या संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 34 धावा. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी करतोय फलंदाज संजय आणि अजय. देखणे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. तो संजय नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा अजयच्या बॅटमधून एक दिमागदार फटका तुम्हाला पाहायला मिळाला. चौथ्या ओव्हरसाठी आपण आमंत्रित केले गोलंदाज दत्ता निमने. एक अनुभवी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगर महेंद्र मराड यांचं देखील ते आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा काही संपर्क नाहीये दरम्यान निर्धाव चेंडूची होती सांगता. लॉलीपॉप चेंडू ज्याला म्हटलं जातं तोच चेंडू पण ते फलंदाज करतोय मिस्टेक. पुन्हा एकदा महेंद्र मराड यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. तेथे पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संजय एक महत्वपूर्ण खेळी करतोय आपल्या संघासाठी. संघाची सांघिक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती एकमेकाच्या विरुद्ध असणाऱ्याकडे 36 धावा धावफलकावरती. येथे कट अँड बोल्ट. बॅटची कडा घेऊन फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच. अजय बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जयेश निमने. नेट नंबर 5 धक्का क्रमांक 3 अजयच्या स्वरूपात लागलाय तो स्वराज 11 या संघाला.
तर बघूया जयेश किती उपयुक्त ठरेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता लॉफ्टेड केलाय मिडन मध्ये. चेतन चेंडूच्या खाली येणार उचलून फेकी करण्यादरम्यान एक सिंगल आणि धावफलकावरती एकूण धावा पाहायला मिळतील. त्या संघाची सांघिक धावसंख्या असेल 37 रन्स. 37 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी दत्ता निमणे एक अनुभवी गोलंदाज आहेत. 3 धावा फक्त आतापर्यंत खर्च केल्यात. आणखीन एक चांगला चेंडू मात्र चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅन मध्ये काय फिल्डिंग केली आहे. चांगलं क्रिकेट एक ऑलराऊंडर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही संघांकडून. ते बघा पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दत्ता निमणेसाठी. पूर्णपणे असलेला अनुभव त्यांनी आपली ते झोकून दिला आणि फक्त 4 धावा खर्च करत माफ करा फक्त 3 धावा खर्च केल्या. महत्वपूर्ण गोलंदाजी षटक क्रमांक 4 हाताळलं आणि अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं. चार षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल तब्बल 37 रन्स ऑन बोर्ड. तर बघा तुषार साठी पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज शुभम निमणे यांच्याकडून. विकेट हॅट्रिक 500 रुपयाचं कॅश प्राइज तुषार साठी. चांगला चेंडू चांगले ऍक्शन बघा. पारितोषिक लावलं आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. गोल्डन स्पॉटवर हाताळलेला चेंडू बाउन्स घेतलाय. उसळी घेणारा हा चेंडू एक क्रॅकिंग डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाईल आणि त्या चेंडूवरती येथे विकेट संपादन केलंय. जो संजय आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दबा धरून बसला होता संजयला मात्र माघारी धाडले तुषारने. खूप चांगली गोलंदाजी. अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हरचे षटक आणि अंतिम ओव्हरच्या पहिल्या चेंडूमध्ये संजय सारख्या महत्वपूर्ण खेळाडू होते बाद केले तुषारने. गुड बॉलिंग. थँक्यू सो मच. तर ऋतिक बाबर यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. टोटल कॅश प्राइज असेल 1000 रुपयाचं विकेट हॅट्रिक साठी तुषार साठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. गोल्डन स्पॉट वर चेंडू हाताळतोय. नॅचरल बाउन्स प्राप्त करतोय. आपल्या उंचीचा फायदा घेतोय. उंचपुरा हा गोलंदाज तुषार एक चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल तुषारच्या माध्यमातून. अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं. ज्या ओव्हर्स मध्ये मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतात मात्र त्याच्या अपोजिट कामगिरी करतोय गोलंदाज तुषार. पुन्हा एकदा फुलर लेंथ डिलिव्हरी. ब्लॉकलचा मारा. अप्रतिम गोलंदाजी. लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुषारच्या माध्यमातून. का पारितोषिक लावलंय माझ्यावरती याचं प्रात्यक्षिक देत असताना पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. तदनंतर 2 डॉट चेंडू. मेडन ओव्हर साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज शुभम निमणे यांच्याकडून. पुन्हा एकदा बघा लाजवाब गोलंदाजी. वेगावरती स्वार होऊन हा गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 4ही चेंडू निर्धाव. लाजवाब गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून. अंतिम 2 चेंडू असलेल्या इनिंग मधले. लाजवाब. पुन्हा एकदा 22च्या रूपात ही एकदा मिळेल मात्र तुषारच्या अकाउंटला ऑफिशियलचे आपण डिस्कस करू शकता.
ऑफिशियल रन नसेल. ओके बघा आणखीन एक निर्धाव चेंडू आणि अंतिम चेंडू असेल. ते बघा शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा त्याला पुल केला आणि अंतिम चेंडू वरती येणारा हा संघर्ष संघ नाद करणारा चौकार नक्कीच एनर्जी देईल फिल्डिंग करणाऱ्या. ज्यावेळेस स्वराज 11 हा संघ फिल्डिंग करेल त्यावेळेस या 4 धावा खूप महत्वाच्या ठरतील. आणि अंतिम चेंडूवरती येणारा चौकार एकूण धावसंख्या धावलकावरती पाहायला मिळतील त्या 41. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 42 धावा आणि या मॅच मध्ये आपण पाहिला 41 धावा. तर नक्कीच खेळपट्टी ही गोलंदाजांना सार्थ ठरतीये. तर येणारे 30 चेंडू 42 धाव्याची गरज. 30 चेंडू 42 धावा होतील का हा प्रश्नचिन्ह संपूर्ण बांधिवलीकरांना पडलाय. तर थोड्याच वेळात तुम्हाला याचं उत्तर मिळेल. जाऊया आपण तोपर्यंत डीजे मास्टर डीजे रॉनीकडे. त्यांना देऊया एक सुवर्ण संधी. धन्यवाद डीजे. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहतो इथे. महेंद्रजी मराडे यांचा इथे शुभ सत्कार केला जातोय. 41 धावा. योगेश निमणे यांच्या शुभ हस्ते हे सत्कार पार पाडला जातोय. महेंद्र मराडे यांचा शुभ सत्कार आपण पाहतोय. धन्यवाद साहेब, तुम्ही इथे उपस्थिती दाखवली, बांदिवली लीगची ही शान वाढवली. आपले मनपूर्वक आभार. तर बघा 30 चेंडू 42 धावांचं आव्हान. तर हे आव्हान सार्थ करण्यासाठी GM 11 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेतन निमने त्याच्या समवेत जोडला जाईल. जयवंत आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय तो गोलंदाज ओमकार. चेंडू 42 धावा. स्ट्राइक इनला फलंदाज चेतन, नॉन स्ट्राइक इनला जयवंत. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम ऑफ क्रिकेट. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. बघा पहिला चेंडू थोडासा लो राहिलाय.
दरम्यान चांगलं डिस्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची होती सांगता. पॉवर प्लेचं हे पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी. ते बघा ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडूचा फटका खेचायचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटचा काही संपर्क नाहीये. जे गोलंदाज चेतनने केली ना त्याच प्रकारची गोलंदाज ओमकार देखील करतोय. टिट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना बॅटची कडा येथे फलंदाज चेतन होईल बाद. तर इनॅट नंबर 3 तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल अमीर. पहिले 3 चेंडू गोलंदाज ओमकारच्या नावावरती राहिलेत. पॉवर प्लेचे पहिले षटक लाजवाब गोलंदाजी केली गोलंदाज ओमकारने. आतापर्यंत कोणतीही धाव खर्च केली नाहीये. टेट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची गोलंदाज चेतनने केली त्याच प्रकारची गोलंदाज ओमकार देखील करतोय. चला ऑफिशियल्स आपणास विनंती करतो की आपण त्यांना 30 मिनिटांचा अवधी द्यायचा आहे आणि 30 मिनिटांमध्ये आपण 5 षटकं कंप्लीट करून घ्यायची आहेत. याची नोंद आपण देखील घ्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू येथे यष्टीरक्षक करतोय मिस्टेक. साधा सोपा झेल होतोय जमिनीला दान. बॅटची कडा घेतली होती मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक याने चुकी केली आणि संधी दिली ती आमिरला. बघूया संधीचं सोनं तो करेल का. येथून येणारी प्रत्येक धाव ही नक्कीच बाधा ठरेल स्वराज इलेव्हन या संघासाठी. ते बघा लोवर फुल टॉस चेंडू होता यष्ट्यांच्या मागे. यष्टीरक्षकाच्या हाताला मात्र चेंडू आज मिळत नाहीये. कॉलची गरज त्याच्या हाताला देखील असेल. तर बाईजच्या स्वरूपात नक्कीच पंच ऑफिशियल आम्हाला इशारा द्यायचा आहे. बाईज, यस, थँक्यू सो मच. बाईजच्या स्वरूपात ही एक धाव मिळेल आणि धावसंख्येचा श्रीगणेश येथे ओपन होतोय एका या धावेने. संघाची सांघिक धावसंख्या 1. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूचं अकाउंट मात्र ओपन झालेलं नाहीये. पुन्हा एकदा बघा, मी आधीच म्हटलं होतं यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हाताला मात्र चेंडू मिळत नाहीये. आतापर्यंत झेल ड्रॉप केला त्याने 2 आणि 2 ओव्हरच्या पहिल्या ओव्हरच्या अंती 2 झेल ड्रॉप करत असताना संघाची सांघिक धावसंख्या 2 या आकड्यावरती. तर बघा गोलंदाजी ट्रॅकवर महाराष्ट्र पोलीस खात्यात कार्यरत असलेले शैलेश, ज्यांनी पहिल्याच वर्षी या लीग मध्ये 17 चेंडूमध्ये 51 धावेची खेळी केली होती. आता मात्र गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला चेंडू
ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर. पंच इशारा करतात, चेंडू स्वेर आहे. अवंतरच्या रूपात एक धाव मिळेल आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 1 गडी बाद असताना 3 धावा. दोन्ही फलंदाजांना इथे 0 या आकड्यावरती जीवदान दिले. इथून येणारी प्रत्येक धाव नक्कीच कुठेतरी टोचेल. पुन्हा एकदा लेग ब्रेक, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर. ऑफिशियलचा पुन्हा एकदा इशारा. मॉर्निंगच्या दुसऱ्या सत्रामध्ये कवायतीचा प्रकार करत असताना आमचे ऑफिशियल्स. चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका बॅकफुटला जाऊन कट केलाय. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. दरम्यान 38 सर्कलच्या आतमध्ये जरी चेंडू फील्ड केला तरी रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. आणि आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज शैलेश याने. पहिले 2 चेंडू जरी खराब हाताळले तर माझ्यामध्ये गुणवत्ता आहे चांगले चेंडू हाताळण्याची, हेच सांगत असताना पुन्हा एकदा इथे बघा, येथे ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर चेंडू होता. त्याला पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढले. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार झाला, फरार. फलंदाज आमिरच्या बॅट मधून येतोय संघर्षाचा संख नाद करणारा हा चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तर इथे पहिला चौकार आलाय, पहिला शंखनाद झालाय तो आमिरच्या बॅट मधून. इथे बघा, आता मात्र यष्टांच्या मागे कोणतीही मिस्टेक नाही. ओमकाराने अगदी सहजरित्या झेल टिपलाय. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पर भरोसा, देख फिर होता है क्या, हे सांगत असताना गोलंदाज शैलेश. जरी एक चेंडू खराब हाताळला तरी माझ्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि मी ती सिद्ध करणार. विकेटचं पतन. आमिर बॅक टू द डगआउट. तर आमचे लाडके प्रेक्षक जे या मॅचचा आनंद घेतात त्यांना विनंती असेल, आपण कृपया करून स्टेजच्या बाजूला यायचं आहे, जिथे आपल्याला बसायची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्वांना विनंती करतो की आयोजन कमिटीच्या वतीने आपणास रिक्वेस्ट करतो, आपण स्टेजच्या बाजूला यायचंय. वरपीच चेंडू तर लॉफ्टेड केलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येणार, उचलून फेकी करणार, तत्पर्यंत मिळतील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. इन ॲट नंबर 4 तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतो दिनेश. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. इथे बघा, पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. क्षेत्ररक्षण त्याला सजवलंय, चांगलं क्षेत्ररक्षण. पॉइंट डी पॉइंट मध्ये पहिल्या टप्प्यावर चेंडूला उचलून फेकी केली आहे. दरम्यान एक सिंगल. फटक्याची नक्कीच तारीफ होईल. मला वाटतं प्रेक्षक नाही तर खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना विनंती असेल की आपण यायचंय. ते बघा, ओव्हर पिच चेंडू होता, सरळ बॅट में गुड शॉट. क्षेत्ररक्षक जेवढपर्यंत येणार उचलून फेकी करणार, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. नक्कीच टाळ्या पडतायत. आणि 2 ओव्हरच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 13 रन्स ऑन बोर्ड. 2 लॉस 13 आफ्टर 2 ओव्हर्स. चला, येणारे 18 मिनिट्स आणि तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. अठरा चेंडू 29 धावेची गरज.
गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा एक स्ट्रायकर गोलंदाज ओमकार तुम्हाला पाहायला मिळेल, संघाचा उपकॅप्टन. अठरा चेंडू 29 धावा. पहिला चेंडू सुरेख आहे, लाजवाब. यष्टनच्या मागे आपण पाहू शकता एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा शैलेश. स्ट्रायकिंगला फलंदाज जयवंत. नॉन स्ट्रायकिंगला जो फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून 2 सुरेख फटके तुम्हाला पाहायला मिळाले. ते बॅटची कडा चांगली चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 18 चेंडू 29 धावेची गरज असताना पहिला चेंडू आले निर्धाव, नंतर एक चिकी सिंगल. समीकरण मात्र बदलले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 14 रन्स ऑन अ बोर्ड. तर आतापर्यंत क्रिकेटमध्ये आपण अनेक बॅटल पाहिले असतील, ज्यामध्ये स्टीवा मार्कवा या जोड्या तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील. युसुफ पठाण, इरफान पठाण. पण या मैदानामध्ये, या लीगमध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळतं एकमेकांचे आमने सामने. स्वतः पिता आणि पुत्र दिनेश आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एकमेकांच्या अपोजिट खेळताना. गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. फलंदाज जयवंत. सलामी लढत मात्र त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत एकही चौकार षटकार तुम्हाला पाहायला मिळाला नाहीये. 4 सिंगल त्यांच्या बॅटमधून आलेत. खूप चांगली गोलंदाजी. इथे बघा चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबलिंग तुम्हाला पाहायला मिळतं. फंबलिंगचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. सेवन्टीन रन्स ऑन अ बोर्ड. क्रिकेट विश्वातील एक दिग्गज आकडा ज्याला म्हटलं जातं, मिस्टर 360 डिग्री AB डिव्हिलियर्स यांचा जर्सी नंबर, आणि तोच आकडा दाखल तुम्हाला पाहायला मिळतोय. 17 रन्स ऑन अ बोर्ड. चेंडू आतापर्यंत आले ते 5, धावा खर्च केले ते 4. तर बघा, पुन्हा एकदा विनंती असेल लाडक्या प्रेक्षकांना आणि या स्पर्धेतील खेळणाऱ्या खेळाडूंना की आपण ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे किंवा व्यासपीठावर आपल्याला बसायची सुव्यवस्था केलेली आहे, तिथे आपण बसून विराजमान व्हायचं आहे. चला, मंगेशजी निमने, आदित्य संदीपजी निमने आपण यायचंय. फुलर लेंथ डिलिव्हरी, गुड बॉलिंग, आणि अंतिम चेंडूंवरती येते सिंगल. 19 धावा दाफलकावरती आहेत. 3 षटकांच्या अंती येणारे 12 चेंडू, 23 धावेची गरज. 11.50 ही सरासरी प्रति षटकामागे पार पाडावी लागेल ती फलंदाजी करणाऱ्या GM11 या संघाला. मग सुरुवातीलाच म्हटलं होतं की सामने लो स्कोरिंग जे पाहायला मिळतील, एखादी मॅच तुम्हाला इथे हाय स्कोरिंग पाहायला मिळेल, कारण हे खेळपट्टी दरवर्षीप्रमाणे नेहमीच गोलंदाजांना उपयुक्त ठरते.
स्पीडअप करायचं विनंती असेल. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेता येणार नाही आपल्याला. तर याच दरम्यान मंगेश जिनिम यांचे ते आगमन झाले. ते यायचे आपण व्यासपीठावरती. बांदिवली प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 23 धावेची गरज असताना गोलंदाज ट्रॅकवर सज्ज आलाय. गोलंदाज जयेश पंचांच्या डाव्या बाजूने शॉर्टपिच चेंडूचा पुल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाहीये. 12 चेंडू 23 धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवर आली आहे विकेट. थँक यू सो मच डीजे मास्टर. इथे प्रयत्न करावे लागतील. 12 चेंडू 23 धावेची गरज असताना गोलंदाज जयेश पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन करतोय. आणि बघा तुषारसाठी, तुषारने खूप चांगली गोलंदाजी केली होती, मात्र त्या फलंदाजी देखील चांगली करावी लागेल. 10 चेंडू 23 धावेची गरज. येणारा मोठा फटका नक्कीच शिरकाव करेल फलंदाजी करणारा संघ. येथे मात्र फुलर लाईनचा डिलिव्हरी. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना गोलंदाज जयेश वेस्टर्नचा वेत ब्लॉकलचा मारा. लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. सुरुवातीलाच म्हटलं होतं लो स्कोरिंगची मॅच जरी असली ना तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. लाजवाब. तर स्वतः ओनर ही मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत. 9 चेंडू 23 धावेची गरज मंगेश जिनिमने. आणि ओनर का आलेत मात्र येथे नशिबाची साथ. नशिबाची साथ स्वराज 11 या संघाला मिळते. आल्या आल्याच काय देखना फटका खेचला होता मंगेश जिनिमने. इथे बघा शॉर्ट पिच, शॉर्ट पुल, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, हाय अँड हँडसम बिग हिट षटकार येथे शंखनाद केलाय. .
थँक्यू सो मच. दिनेश सगळे नक्कीच म्हणेल वाघ जर जखमी झाला ना तर तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा शर्यतीतून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. गुड शॉट. दिनेशच्या बॅट मधून एक मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ते पुन्हा त्या शॉट पिच चेंडू होता, त्याला पुल केलाय, दरम्यान स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. गुड क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये दिनेशच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळतोय. सिंगल येते आणि 4 ओव्हरच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 27 रन्स ऑन अ बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. सहा बॉल 15. इथे येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करेल GM11 या संघावरती आणि येणारा प्रत्येक मोठा फटका नक्कीच दडपणाखाली आणेल तो गोलंदाज स्वराज 11 या संघाच्या. चला ऑफिशियल्स आपण त्यांना ताकीद द्यायची, कोणत्याही प्रकारचा विलंब आपण करायचा नाहीये. संघनायक ओमकार शैलेश आपणास विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सहा चेंडू 15 धावेची गरज. जर हे 6 चेंडू दिनेशने खेळून काढले ना तर नक्कीच सामना आपल्या संघासाठी तो विजय मिळवून देऊ शकतो. तर येथून येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच ऊर्जा संपादन क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वराज 11 या संघाची. तर गोलंदाजी ट्रॅक वर श्याम, ज्याला राधेश श्याम ही कामगिरी करावी लागेल. तर फलंदाजीसाठी दिनेशच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आलाय. रमेश बाबर, आपण कुठे असाल तर आपण त्वरित व्यासपीठावरती यायचे. बांदिवली प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला आमचे लाडके अण्णा आपण देखील या. ओव्हर पिच चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगला जजमेंट, खूप चांगला झेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षणासाठी, ज्याने आतापर्यंत 2 झेल टिपलेत. एक चेंडू डीप मध्ये फील्ड केलाय. खूप चांगला जजमेंट आहे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. राहुल निमने, अप्रतिम फिल्डिंग. तर बघा 5 चेंडू 15 धावा बनवण्यासाठी गोलंदाजी फलंदाजी करण्यासाठी आलाय ओमकार राजेश नेमने उर्फ छोट्या. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज ओमकार साठी. नैनेश निमने यांच्याकडून. ते बघा फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका खेचण्याचं धाडस केलं, चेंडू बॅटचा काही संपर्क झाला नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूची होते सांगता समीकरण चेंज झालंय. 4 चेंडू 15 धावा. खूप चांगली गोलंदाजी. बघा तुषारने पहिल्या इनिंग मध्ये जी गोलंदाजी केली ना, अंतिम ओव्हर मध्ये पहिले 4 चेंडू निर्धाव हाताळले होते. आय थिंक 5 चेंडू निर्धाव हाताळले होते आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज श्याम देखील करतोय. राधे श्याम च्या नावातच श्याम आहे. खूप चांगलं क्रिकेट. असं वाटलं होतं 42 धावा अगदी सहजरित्या चेस करेल GM11 हा संघ,
मात्र समीकरण मात्र आता इथे कुठेतरी कठीण होऊन बसलंय. 2 चेंडू 13 धावेची गरज. श्री गणेश 11 विपक्ष GM 11 दोन्ही संघाचा संघनायक आपण कुठे असाल तर आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो चेंडूपर्यंत येण्याचा उचलून फेकी करणार आणि या मॅच मध्ये 42 धावा डिफेन्स केल्यात. ते बघा आमचे रामदासजी बाबर देखील खूप खुश होत आहेत. शैलेश यांना मिठी मारतायत.